हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आत्ताच्या रुटीनमध्ये म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे की पिल्लू झोपल्यावर म्हणजे कुठली कामं होतात आणि कसं काय मॅनेज होतं सगळं। सो जेव्हा पिल्लू जागी असते ना तेव्हा सगळे मी अर्धी क्लिनिंग करून घेते आणि ती झोपल्यावर मी पटकन आंघोळ वगैरे करते, तिला आधी झोपवते, मग आंघोळ वगैरे करते, देवपूजा करते आणि नंतर लगेच जेवणाला लागते, कारण का ती उठायच्या आधी मला जेवण करावंच लागतं, नाहीतर मग ती सारखी किचनमध्ये ये जा 10 वेळा आपल्याला गॅस बंद करा, मग ते नाही जमत, म्हणून मग तसंच शेड्यूल बनवून ठेवलं आहे। आता मी त्यांना पटकन भाजी घालून घेते। आज करणार आहे मी चवळीची भाजी। सो चवळीच्या ज्या बिया असतात, दाणे असतात, ते ना मी बॉईल करून घेतले कुकरमध्ये अगदी 2 शिट्यांमध्ये, आणि आता इथे मी आहे ती आमची पहिली भाजी करते। पिल्लूला पण सेमच भाजी आहे, चवळीचीच भाजी आहे, जी आम्ही खातो ना तेच पिल्लूला देते, फक्त थोडंसं तिखट असतं ना ते डिफरंट असतं, म्हणजे कमी जास्त असतं, त्याच्यामुळे मग 2 भाज्या अशा कराव्या लागतात तिच्यासाठी सेपरेट। सो इथे मी वाटण तुम्हाला तर मी मागच्याच ब्लॉगमध्ये बोलली की करून ठेवलेलं असतं, सो ते केलं ना की टेन्शन नसतं, मग पटकन भाज्या वगैरे होऊन जातात। सो आमची भाजी ऑलमोस्ट तयारच आहे, आता फक्त त्याला बॉईल आणि थोडंसं शिजेपर्यंत ठेवून द्यायचं, आणि आता इथे पटकन पिल्लूची भाजी करून घेते। सेम फक्त मसाले जे असतात त्याची क्वांटिटी कमी, बाकीचं सगळं सेम, काही चेंजेस नाही। जशी आमची भाजी केली ना सेम तिची पण तशीच भाजी केली। तेल टाकलं, त्याच्यामध्ये राई, जिरं, हिंग, थोडासा कढीपत्ता, टोमॅटो, नंतर जे वाटण होतं ते, आणि ही बॉईल केलेली चवळी, आणि आपले जे घरचे मसाले असतात ते धने पावडर, लाल तिखट मसाला, हे सगळं टाकून दिलं त्याच्यामध्ये, आणि थोडंसं मीठ। सो भाज्या दोघांच्या पण झाल्यात, आता त्या थोड्याशा वाफेवर आणि थोडंसं उकळेपर्यंत ठेवून देईल, आणि आता साईड बाय आधीच पीठ वगैरे मळून ठेवलेलं, जेव्हा आंघोळीला जायच्या आधीच पीठ मळून ठेवलेलं, जेणेकरून तेवढं ते मुरेल। आता पटकन गोळे वगैरे करून चपात्या माझ्या करून झाल्या, आणि ऑलमोस्ट माझी भाजी पण तयार झाली। तुम्ही बघता, तुम्ही पण अशी नक्की करून बघा, अगदी टेस्टी आणि मस्त होते, थोडीशी अशी थपथपीत बोलतात ना त्या काइंड ऑफमध्ये। आणि पिल्लूला पण तसंच केलं आहे, पिल्लूला मी भातासोबत देते ही भाजी, तिला पण खूप आवडतं, तिला वरची साल काढून असं भरवते भातासोबत, नाहीतर मग ती साल आली ना की मग ती खात नाही। सो अशी आमची भाजी तयार झाली, वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली मस्तपैकी, पिल्लूच्या याच्यामध्ये पण आता मस्तपैकी कोथिंबीर, आणि ती आता उठली की मग तिला भरवून घेईल। सो असं आहे ते माझी भाजी। जेवण माझं लवकर होऊन जातं, पटकन होऊन जातं, जास्त काय वेळ नाही लागत करायला, फक्त दोघांचं करायचं असतं। हार्डली मला किती 6 किंवा 7 चपात्या करायच्या असतात, आणि भाजी आणि दोघांचं पिल्लूचं जेवण, बस, बाकी एवढं असं काही नाही। करायला गेलं तर पटकन होतं, पण पिल्लू जागी असली ना की मग आपण 1 तासाचे 2 तास 2.5 तास होऊन जातात। चपाती आहे, भाजी मी काढून घेतली एकामध्ये, आणि पिल्लूची भाजी आहे, असं सगळं आता रेडी आहे। आणि फक्त आता मला ना भांडी घासायची आहेत, ती बाकी ठेवून देईल, कारण का पिल्लूचा कुकर लावला आहे, तो झाल्यानंतर म्हटलं करून घेईल गॅस वगैरे क्लीन करून, आणि तोपर्यंत सगळं झाल्यानंतर पटकन कपडे वॉश केलेले होते ते सुकत घालून घेतले। जेव्हा मी जेवण करायला घेते ना, आंघोळ होते, तसंच पटकन मशीनला कपडे टाकते, म्हणजे जेवण होईपर्यंत माझी मशीन पण होऊन जाते, आणि जेवण बनवून झाल्यानंतर पटकन मग ते वाळले पण जातात, म्हणजे वाळवून घातले पण जातात। सो ऑलमोस्ट तुम्हाला सांगते माझं 12 साडेबारापर्यंत जेवण झालेलं, आणि कपडे वगैरे सुकत घालत होते, आणि ऊन तर बघा किती आहे, आणि कपडे आहेत ना आमचे बाहेर असे उन्हात टाकले ना तर लगेच सुकून जातात, आणि मग ते लगेच काढावे लागतात। आणि आता इथे कुकर पण झालं, आता आमचे कपडे सुकत घालून झाले, आता पिल्लूचे आहेत ते कपडे थोडेफार ते सुकत घालायचे। इथे मला दीपकने सांगितलेलं मला उठव म्हणून, आणि त्याला कधीपासून मी उठवते, पण त्याचं काय उठणं काय होत नाही आहे। 1च्या दरम्याने बोललेला मला उठव, पण तो काय उठत नाही आहे, त्याचं नेहमी असंच असतं। सो पटपट कपडे आहेत ते सुकत घालून घेते, आणि साईडला मी व्हॉइस ओव्हर देते ना, तुम्हाला पिल्लूचा आवाज माईट बी थोडाफार ऐकायला येत असेल, ती आहे ना सॉन्ग बोलते। सो इथे पिल्लूचे कपडे आहेत ते सुकत घालते, मी पिल्लूचे कपडे आहेत ना आतमध्येच सुकत घालते, आत्तापर्यंत आतमध्येच घातले आहेत, अजूनपर्यंत मी तिचे असे कधी बाहेर घातले नाही आहेत, कारण का कसं होतं आमच्या इथे ना खूप सारी डस्ट आहे, ऊन असतं, त्याच्यामुळे मग ते नाही घालत, मला नाही आवडत। आपले ठीक आहे, ती छोटी आहे, तिला डस्टची, आणि पिल्लूला ना आमच्या डस्टची एलर्जी खूप आहे, जरा तरी डस्टमध्ये आपण गेलो ना की तिला लगेच सर्दी पकडते, त्याच्यामुळे मग मी कपडे आतमध्येच घालते, आणि तिचे भरपूर सारे कपडे असतात, त्याच्यामुळे मग आतमध्येच घालून घेते त्या ह्याच्यावरती, आणि सुकून पण जातात फॅनखाली, त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम येत नाही। आता माझी सगळी अशी जी नॉर्मल आपली कामं असतात ती सगळी झालेली आहेत,
पिल्लूचे कपडे सुकवून झाल्यानंतर मग मला आता भांडी घासून घ्यायचं आहे. पटकन भांडी वगैरे घासून घेते, कारण का कुकरची वेट बघ करत होते. कारण का कुकर झाला ना मग गॅस रिकामा होतो, आणि गॅस रिकामा झाला ना मग तो क्लीन वगैरे मला करता येतो. त्याच्यामुळे मग मी पहिले कपडे सुकत घालून घेतले, आणि आता कपडे वगैरे सुकत घालून झाल्यानंतर भांडी पटपट आहे ती माझी घासून घेते. भांडी फक्त जेवणाची आणि नाश्त्याचीच असतात. कधी कधी भरपूर सारी भांडी पडून जातात. पिल्लूचा ग्लास म्हणा, 2-3 ग्लास, 2-3 डिश, काय काय खाते ते, चम्मच 10 वेळा पाड, काय ना काय तिचं चालूच असतं. सो अशी भरपूर भांडी पडून जातात. आणि आता पटकन भांडी वगैरे घासून घेतली की मग माझ्या कामाला बाकीची कामं सगळे झाली. टेन्शन आता रिलॅक्स. असं बघायला वाटतं की थोडीशीच कामं आहेत, पण जेव्हा आपण करतो ना तेव्हा खूप सारी कामं असतात. मेन म्हणजे किचनमधली कामं होऊन जातात, पण जेव्हा पिल्लू उठते ना तेव्हा खूप सारी कामं पडून जातात. 10 वेळा खेळणी उचला, 10 वेळा ती गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवा. आणि आता आहे ना ती म्हणजे वस्तू आहे ना असं स्टेबल नाही ठेवत, इकडे तिकडे पाड, आणि होऊनच जातं ते. जसजसं मोठं होतं तसतशी मस्ती वगैरे वाढून जाते, आणि अजून जसजसं मोठं होईल तसं तिला समजेल की हे नाही करायचं आहे. अजून एवढं नाही समजत, कळतं तिला पण अजून एवढं नाही जमत. सो आता पिल्लू उठली आहे, दीपक पण उठले, आणि दोघांना पण बाहेर आणले. म्हणजे पिल्लूला बाहेर आणले, दीपक पण आला. आता दोघांना ते जेवायला देईल मी. जेव्हा पिल्लू उठते ना, पिल्लू आमची 11ला झोपलेली, आणि मग ती ऑलमोस्ट 1:30 वाजता असं उठलेली. आणि मग त्याच्यानंतर मग दीपक पण उठला, त्याचं काम होतं, त्याच्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू होता, त्याच्यामुळे मग तो पण उठला. आणि पिल्लू आता इथे खेळतो. आता पटकन दोघांना वाढून घेईल चवळीची भाजी आणि चपाती. फक्त मोस्टली करून आमच्याकडे ना सॅटर्डे संडेज भात असतो, नाहीतर मग असं नसतो, कधीतरीच असतो. जर पिल्लूचा बनवला असेल ना तर एक्स्ट्रा केला तर, नाहीतर मग असा भात असा स्पेसिफिक बनत नाही आमच्याकडे. दीपक भात जर आपण नाही खात, मीच खाते. सो मी भात आहे ना सध्या कमी केलं आहे, कारण का पिल्लूचा बड्डे जवळ आला आहे, थोडंसं मला वेट लॉस करायचं आहे. त्याच्यामुळे मग मी थोडंसं बोलतात ना डाईटकडे आहे, आणि एक्सरसाइज तर काय होत नाही माझ्याने. त्याच्यामुळे म्हटलं आता तेवढं तरी आपण जेवणाचा जो पोर्शन आहे तो कमी करावा. आणि आता पिल्लूला घेतलं वाढून, दीपकला घेतलं वाढून. सो आता दोघांना देईल. हे पिल्लूचं आहे आणि हे दीपकचं आहे. आता दोघांना देईल जेवायला, आणि दोघांचं बाहेर इथे आता दोघांनाही जेवायला दिलं. मी माझं जेवण वगैरे बनवून झालं, सगळी कामं आवरली ना ते पटकन मी जेवून घेतलं. कारण का पिल्लू उठली ना किंवा पहिलं तिला भरावावं लागतं, मग सगळ्यात टाईम निघून जातं, मग मला लेट होतं. म्हणून माझं आवरलं की मी पटकन जेवून घेते, थांबत नाही मी. आणि नंतर मग दीपकला वाढून घेते, पिल्लूला देते, आणि मग दोघांचं पण जेवण झाल्यानंतर ऑलमोस्ट मी 4:30च्या दरम्याने, 4:30-5च्या दरम्याने चहा ठेवली दीपकला, आणि मला देखील. भांडी थोडीशी बाकी होती, दोघं जेवलेली ती. आता पटकन टिफिन वगैरे आहे ते दीपकचा भरून घेते. जेव्हा दीपक निघतो ना, ऑलमोस्ट दीपक 5:30
5:30ला निघतो, तेव्हा नेमका पिल्लूचा झोपायचा टायमिंग होतो. कारण का ती जर लवकर उठलेली असेल ना मग ती 5-5:30ला झोपते आणि मग टिफिन भरायचा राहून जातो. सो टिफिन भरला आहे. दीपकची चैन तुटल्या कारणाने मला थोडासा असा जुगाड करावा लागतो, नाहीतर मग ना तो टिफिन खाली पडून जाईल. आणि जसं मी किचनमध्ये आली पिल्लूला आहे ना मी थोडेसे कुरमुरी दिलेले, ती खात होती. आता बघा कुरमुरे खाऊन झाले. आता प्लेट ती कशी फ्रीजमध्ये जागा शोधेल, फ्रीजमध्ये जागा दिसली ना की ती डिश ठेवून देईल आणि जागा नाही दिसली तिला मग ती माझ्याकडे देईल प्लेट, असं आहे तिचं. म्हणजे खाऊन झालं काय झालं ना की जे ते सामान आहे ना फ्रीजमध्येच ठेवायचं तिला तेवढं माहिती आहे. का माहिती तिला का तशी हॅबिट लागली. आणि जर फ्रीजमध्ये जागा नसेल मग ती बरोबर देते. आधी आहे ना ती नीट अगदी किचनवर डिश वगैरे आणून ठेवायची, नंतर तिला फ्रीजची हॅबिट लागली ना मग ती फ्रीजमध्येच सगळं ठेवायला लागली. सो आता तिचा हात वगैरे धुवून घेतला, कारण का ना थोडंसं कुरमुरे होते, तिखटवाले कुरमुरे होते, म्हणजे तिखटवाले होते चिवडा टाईप. सो ते दिलेले तिला. मग थोडासा वगैरे क्लीन करून घेतला, कारण का मग ते डोळ्यात वगैरे ती घालेल आणि मग परत रडायला लागेल. सो थोडंसं तिला पाणी पाजलं, कारण का तिखट होते त्याच्यामुळे पाणी तर ती सहसा पित नाही असं मागून मग आम्हाला. आणि जेव्हा मी किचनमध्ये काम करते ना तर पिल्लू 10 वेळा अशी ये जा करते. ते ड्रॉवर वगैरे कुठे काय करे तिचं चालूच असतं, त्याच्यामुळे मग मला तिला ना एंगेज करण्यासाठी काय ना काहीतरी द्यावं लागतं. आता तिला मी ते भांडं देत होती पण ती नाही घेतलं तिने. मग म्हटलं तर जाऊन दे, ती बिस्किट मागत होती मग तिला बिस्किट दिला. आता ती जाईल खाईल आणि तोपर्यंत दीपकचं पण आवरेल, कारण का थोडं चहा म्हणा किंवा काय. आणि चहाचं जे भांडं आहे ना त्याला ना हँडल आहे, मग ती काय करते कधी कधी कसं होतं मी मधला गॅसवर ठेवायचं विसरून जातं पटकन माइंड म्हणून, मग साईडच्या याच्यावर ठेवलं ना असं साईडला तर तिचा हात पोचून जातो. मग ना ती हँडल वगैरे ओढण्याचे चान्सेस खूप असतात आणि ऑलरेडी चहा वगैरे गरम असते. मला ना त्या गोष्टीची भरपूर भीती वाटते, म्हणून काही गोष्टींना मी काळजीपूर्वक किचनमध्ये असतात ना त्यात ठेवते आणि बघते आणि सगळं काही तसंच करते. कारण का गरम वस्तूपासून ना पिल्लूला लांब ठेवलीच पाहिजे आणि तेवढी काळजी आपण घेतलीच पाहिजे. सो चहा वगैरे आता ओतून झाले आणि आता पटकन वगैरे लावला. पिल्लू इथे बाहेर खेळते. पिल्लूला ना मी भरवलं, पण पिल्लूला मी आहे ना चिला भरवला बोट्सचा. त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तो मी शेअर काय केलं नाही. सो तिला भूक पण खूप लागलेली. सो ते पिल्लू शी पिल्लू पिल्लू इकडे. तर दिवा वगैरे लावला. आता ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 7:30 वाजून गेलेत, 7:45 व्हायला आलेत, 10 मिनटं कमी आहेत. सो आता काय नाही पिल्लूला जेवायला काहीतरी करेल, डाल राईस वगैरे. दुपारची भाजी आहे ती लावून खाईल ती. आणि आता बाकी असं काय नाही, ती खेळते इथे असं राहू. ना मी तिची सगळी खेळणी काढली, कारण का ना मला हे भेटत नव्हतं. हे त्या दिवशी तिला खेळायला दिलेलं तर तिने ना खेळण्याच्या ह्याच्यातच टाकलेलं. माहिती असेल तुम्हाला हे स्टोरेजसाठी कोथिंबीर वगैरे डब्यात ठेवत होते. सो ते 2 ह्याच्यात होते, त्याच्यासाठी मला एवढा सगळा पसारा काढावा लागला. आणि आता खेळते. बडबडत असते पण कळतं काय बडबडते ना ते कळतं. सो तिचं खेळणं चालू आहे, ते मला भेटलं. आता एक्स्ट्राचं बघा काय काय हे त्याच्यात हे आहे, हे जे मी शोधत होती ते पण आहे. ज्याच्या गोष्टी पिल्लूच्या खेळण्यात भेटतात मला सगळं काढलं मी आता. अजून काय जेवायला देते मी, म्हणजे डिनर तुम्ही बोला. तर दुपारची एवढीशी भाजी आहे ती, जरासा भात केलाय तिला तो गरम करते आणि थोडीशी भाजी अशी तोंडी लावतात ना त्या टाईपमध्ये तिला देईल, म्हणजे ती खाईल. सो असं जर बनवले तिला मिक्स डाळची बनवले. तुम्हाला मी दाखवलंच असेल लास्ट अशा ब्लॉगमध्ये डीमार्टमधून मी जी मिक्स डाळ घेतलेली ना त्याची खिचडी केली आहे मी.
भरवून घेते. ऑलमोस्ट 11:15 झाले. तिला मी जेवायला 11:15 वाजताच असं देते, कारण का मग रात्रभर चांगली झोपते ती असं उशिरा दिलं की. आणि मधल्या पिरियडमध्ये तिचं चालूच असतं असं म्हणजे स्नॅक्स वगैरे, आणि डिनर असतो तो मग तिचा 11 वाजता वगैरे गेली. पण पिल्लूला आता भरवते. सगळं स्प्रेड झालंय. पिल्लूला भरवून घेते. किचन आहे माझं आवरून झालंय. मी पाणी काढलं. पिल्लूला प्यायला द्यायचं याला. बेसिन वगैरे सगळं बॉटल वगैरे भरलं. एवढीशीच भांडी असतात रात्रीची कधी कधी पिल्लूची आणि माझी. बाकी सगळं क्लीन झालं. आणि डब्बा जे सकाळी ते मी बॉईल वॉटर पिते ना ते असं किचनवर म्हणजे गॅसवर ठेवून देते, जेणेकरून माझ्या लक्षात राहावं सकाळी. नाही तर उठल्या उठल्या चहा पियायला लागते. त्याच्यामुळे ते का सो त्याच्यामुळे ना ते जे तुम्हाला दाखवलं ना ते काढून वरती ठेवते, त्याच्यामुळे मला विसरायला नको व्हायला. सो आता पिल्लूला पटकन पाणी भरवते आणि तिची आंघोळीची तयारी करून घेते. 11:30 वाजत आले. चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मला सॉक्स आणून दिले, तिला आता झोपवायचं आहे ना. सो डायपर नाही घालत त्याच्यामुळे असं असतं. चला बाय बाय.